मी तुमचा लाडका कॉमेडी किंग अंशुमन विचारे. खरं म्हणजे तुमच्या प्रेमामुळे आज मला या वर्षीचा द बेस्ट स्किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. माझ्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज. आणि महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार मला सलग 29व्यांदा मिळतोय. म्हणजे तू गेली 29 वर्ष स्किटच करतोय? नाही, मी 28 वर्ष करतोय. 1 वर्ष मी लग्न केलं ना त्याच्यामध्ये गेली, पण तेव्हा सुद्धा बेस्ट स्किटचा अवॉर्ड मिळालेला आहे मला. आणि हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझी मुलाखत आहे. ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसं एकदम कडक या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये. क्या बात आहे. तिकडे आलोय मी आणि जबरदस्त कार्यक्रम. खूप एक्साइटेड आहे मी. अरे कोणीच नाही इकडे. अरे कोण आलं? अरे अंशुमन सर, तुम्ही आलात. वेलकम वेलकम. थँक्यू. एवढा लवकर मला वाटलं आपली मुलाखत होणारच नाही आज. का नाही? म्हणजे मी वेळेत आलोय. रात्र 15 मिनिटं मी लवकरच आलोय. म्हणजे 9ची वेळ ठरली होती ना. काही तुम्ही चुकीचा टाइम आहे केला. नाही तसं काय नाही ना. म्हणजे ऍक्च्युअली बरोबर आलो ना मी. नाही बरोबर आलो तुम्ही. सर प्लीज 1 मिनिट. तुम्ही शांत व्हा. नाही शांत. म्हणजे मी घाबरलो ना एकदम. तुम्ही काय पॅनिक होताय सर तुम्ही? पॅनिक होणारच ना. म्हणजे मी आपलं सहज बोलले. बसा ना बसा. सहज ना. ऍक्च्युली काय झालं, मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की 9ला माझी लाईव्ह मुलाखत आहे बघा. त्यामुळे मी घाबरलो थोडासा. म्हटलं मुलाखत कॅन्सल होती. सांगताय काय सर? येस. म्हणजे गेल्या आठवड्यात अरुण कदम सरांची मुलाखत जी झाली होती त्याचा TRP मोडणार तुम्ही आज? अरुण कदमच्या मुलाखतीला TRP आला होता? मला कोणतरी म्हणाल की मोर्चा आला होता. सर त्यांच्या एवढ्या TRP ना कोणालाच आलेला नाहीये माहितीये. लोक खूप प्रेम करतात त्यांच्यावर. नाही खरं आहे. ते हे खूप प्रेम करतात. खूप लांब जाऊन प्रेम करतात एकदम. म्हणजे खेडोपाडी जातात, मुलांना वया पुस्तकं वाटतात असे म्हणतो मी. उगाच गैरसमज करून घेऊ नका. फार मोठा माणूस आहे तो. फार मोठा माणूस. मी काय म्हणतो, आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया का? हो सुरुवात करूया. पण अजून 5 मिनिटं आहेत सर. आहेत ना? घाबरलो म्हटलं लेट झालो की काय. ऍक्च्युली तुमचा शो बघतो आम्ही. म्हणजे 7-8 लोक तिकडे बसलेले असतात, प्रश्न विचारतात. काय लोक असे बसतात, अंकच बघत असतात. मस्त असं कार्यक्रम. पण आज आलेले नाहीयेत आणि मला तेच कळत नाहीयेत की का आलेले नाहीयेत. म्हणजे काल मी सांगितलं सगळ्यांना की आज तुम्ही येणार आहात कट्ट्यावर, तर अचानक सगळ्यांनी एकत्र सुट्टी टाकली. हो अरे याला काय अर्थ आहे? सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? प्लीज. मी काय म्हणते, आपण ही आजची मुलाखत कॅन्सल करूयात का? नाही म्हणजे मला ना सकाळपासून काही सुचत नाहीये सर. असं क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मला. नाही पण फक्त मुलाखत घ्यायची आहे, प्रश्न विचारायचा आहे. यात कसला डोंबलाचा क्रिएटिव्ह ब्लॉक मला कळतच नाही. एक मिनिट. मुलाखत घेणं ही सुद्धा एक कला आहे. नाही ते असं कमी लेखू नका. नाही कमी लेखत नाही प्लीज. असं रागावू नका. पण ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी काय मला कळत नाही. खूप अति बोलताय असं वाटतंय मला. खरं पण सर मला काही सुचत नाहीये तुमच्याकडे बघून. मी काय विचारू तुम्हाला? माझ्याकडे बघून सुचत नाहीये? मी इतका शुल्लक आहे की माझ्याकडे बघून सुचतच नाही तुम्हाला? असं करू नका ना प्लीज. बघा मी खूप विचार करून आलो, लोकांना सांगून आलो की माझी लाईव्ह मुलाखत आहे म्हणून. प्लीज असं बोलू नका ना. लोक चिडवते मला माझी मुलाखत झाली नाही तर. माझे पेशन्स संपतील. असं करू नका. मी सगळ्यांना सांगून आलो ना. हे सगळे लोक हे बघा बघतात कसे बघतात माझ्याकडे. बघा कसे बघतात. कळतं ना मी काय बोलतोय? कळतंय ना? कळल्यासारखं एक्सप्रेशन द्या ना. तुम्ही प्लीज शांत व्हा. इतके चिडू नका. हे बघा मला सांगा तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? मी फक्त प्रश्न घेणार. प्रश्न विचारा प्लीज. प्रश्न विचारा. विचारणार. मी इथे आहे ना. मी मुलाखत घेणार तुमची. प्रश्न विचारणार. पण घ्या काहीतरी चहा कॉफी. बरं वाटेल तुम्हाला. ठीक आहे चहा सांगा. हा अंशुमन. हा बोला ना. अंशा. हा बोला काय? सर तुम्हाला नाही. तुम्हाला अंशा कसं? तो आमचा पिऊन अंशा. हा मॅडम एक मिनिट. तुमच्या पिऊनचं नाव अंशुमन आहे? हो. हे मुद्दाम करताय ना तुम्ही? नाही सर बसा. एक मिनिट. मुद्दाम नाही सर. नाही दिस इज रिडिक्युलस. पिऊनचं नाव अंशुमन कसं काय? हे तुम्ही ठरवून करताय का? म्हणजे प्लीज 1 मिनिट सर. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा निव्वळ योगायोग आहे. बसा प्लीज बसा. मी सांगते तुम्हाला. हा योगायोग आहे सर. अंशुमन नाव कोणाचंही असू शकतं. नाही फार रेअर नाव आहे ते. अंशुमन फार रेअर नाव आहे. युनिक नाव आहे अंशुमन. तुम्ही पिऊनचं नाव अंशुमन ठेवताय. एक सेकंड मला तुमच्या बॉसशी बोलायला लागेल. नाही मला बॉसशी बोलायला लागेल. प्लीज त्यांना बोलवा प्लीज. अंशा काय म्हणून बोल ना. नाही त्याला हाक मारते मी. सरांना ना प्लीज अरुण सरांकडे घेऊन जा. कोण? अरुण कोण? आमचे CEO अरुण कदम. हे तुम्ही ठरवूनच करताय आता. हा योगायोग नाही. तुम्ही ठरवून करताय. अरुण कदम नावाचा माणूस CEO हे शब्द पण लिहिता येत नाही. हे तुम्ही ठरवून करताय. नाही तुम्ही असं काय करताय तुम्ही? प्लीज ह्याचं नाव अंशुमन त्याचं नाव अरुण कदम CEO तुमचं काय आहे? सर तुम्ही एकतर आमच्या बॉसला असं काही बोलू शकत नाही. आणि प्लीज तुम्ही शांत व्हा. बसा इथे. प्लीज चिडू नका. काय अंशुमन रिलॅक्स. मी रिलॅक्स आहे पण ते
अंशा. हा बोला ना. सर तुम्हाला नाही त्याला हाक मारते मी काय म्हणतो आजचा दिवस फक्त त्याला वेगळ्या नावाने हाक मारा ना. माझं वंश मला खूप कन्फ्युजन, मला खूप वाईट वाटतो. प्लीज 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 नाव आहे असू दे ना, पण आजचा दिवस फक्त माझी मुलाखत होईपर्यंत प्लीज प्लीज. चंद्रकांत. माझ्या वडिलांचं नाव आहे, माझ्या वडिलांचं नाव कशाला घेताय? वडिलांचं नाव कशाला घेताय तुम्ही? दुसरं कुठलंही घ्या ना. अनंतराव. माझ्या आजोबांचं नाव आहे ते. म्हणजे घराण्यावर कशाला घसरताय? कुठलं तरी वेगळं नाव घ्या ना तुम्ही. मग आता काय हाक मारू? जे मी हाक मारते ते तुमचं कोण ना कोणतरी असतं. मी एक सेकंड. ए असं म्हणा. ए जा चहाण असं म्हणा ना. ए हा त्याला नाव आहे चांगलं. ठीक आहे ना, पण तुमचा आवाज ओळखतो ना तो. ए चहाण असं म्हणा ना. बरं. ए सरांसाठी चहाण. हा प्लीज प्लीज. आणि आपण सुरू करूया का? खूप म्हणजे माझे पेशन्स संपत चाललेले आहेत. हो आपण सुरू करूया. आपण वी आर गोइंग लाईव्ह. 3, 2, 1 गो. नमस्कार मंडळी, मी चेतना भट, जिचा आहे अँकरिंग मध्ये वट, अशी तुमची लाडकी चेतना भट तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या शो मध्ये. ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा कडक. आणि आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती जी आपली सगळ्यांची लाडकी आहे आणि तिला नुकताच परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. स्किट परफॉर्मर ऑफ द इयर. या स्किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. अंशुमन विचारे का जोरदार टाळ्या. तिथे कोणीच नाही वाजवायला. कुठे तेच म्हणते मी, तुमचं नाव ऐकल्यावर आज कोणी आलंच नाहीये. काय म्हणताय तुम्ही? तर घेऊया इथे छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. पण प्रश्नच विचारला नाही तुम्ही, डायरेक्ट ब्रेक कसं काय घेतलात? मला कळलेलं नाही. सर मी तुम्हाला सांगितलं ना, मला काही सुचत नाही. असा क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मी. आणि पहिलाच प्रश्न जर सुचला नाही तर पुढे मुलाखत कशी होणार ना? बरोबर आहे तुमचं, पण ते असं कसं सुचत नाही? म्हणजे एरवी असं होत नाही माझं इतर मुलाखतीत. तुमचं नाव आज ऐकून मला काय झालंय, मला काय बोलताय तुम्ही असं? नाही म्हणजे सर ऐका ना, मी काय म्हणते, आपण नको करूयात, कॅन्सल करूयात ना ही मुलाखत प्लीज. मी सांगितलं ना लोकांना की ब्रेक मध्ये तुम्हाला उलट्या झाल्या आणि आपण मुलाखत कॅन्सल केली. कशाला? मी धडधकट आहे ना, कशाला सांगताय असं तुम्ही? एक काम करा, तुम्हाला सुचत नाही का? डोंट वरी, सुचत नाही ना. तुमचं नाव नो प्रॉब्लेम. एक काम करा, तुम्ही मला असं विचारा की तुमची सुरुवात कशी झाली, एवढंच फक्त विचारा. बाकी मी सगळं बोलतो. एवढं तर विचारू शकाल की नाही? सुरुवात? हा सिंपल प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काही क्रिएटिव्ह ब्लॉकचा काही संबंध नाहीये. पण या प्रश्नातच काही मजा नाहीये. माझे ना नीट असे फ्रेम करू देत माझे प्रश्न. मला मजा नाही म्हणजे प्रश्नात मजा नाही, माझ्या उत्तरांमध्ये मजा आहे. ती मजा घ्यायला लोक आलेले आहेत. आणि हा प्रश्न कसाही केला तरी असाच फ्रेम होणार आहे, सुरुवात कशी झाली म्हणून. ह्याच्यामध्ये कसला बेसिक प्रश्न आहे हो? सर तुम्ही हा कार्यक्रम बघत नाही का? बघतो ना मी. मग माझे प्रश्न तुम्हाला माहिती नाही का कसे असतात ते? म्हणजे मी असे ना कवितेत प्रश्न विचारते. का? म्हणजे कसं कसं? हा म्हणजे आता अरुण कदमांची मुलाखत झाली होती, मी सांगितलं ना तुम्हाला. तर त्यांना मी असा प्रश्न विचारला होता, छोट्याशा कुपीत टॅलेंटचं अत्तर. छोट्याशा कुपीत टॅलेंटचं अत्तर, आता बघूयात हा कसा देतोय उत्तर. आणि माझ्या समोर आहे कदमांचा पुत्तर. असे प्रश्न विचारले ना की मला मजा येते, तुम्हालाही मजा येईल उत्तर द्यायला. नाही एक सांगू का, याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी नाहीये. अत्यंत थुकरट कविता होती. हे बघा, तुमचा अट्टहास असेलच तर कदमांचा पुत्र, त्याच्याऐवजी विचारांचं पुत्र असं म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न विचारावं. लोक थांबले तो मुलाखतीला, माझी मुलाखत ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. सर एक मिनिट, तुमची मुलाखत ऐकतात तर मी कशी मुलाखत घेते हे पण बघतायत लोक. माझी इज्जत नका घालू. पण तुम्ही विचारा ना काहीतरी. पण मी परत तेच नाही विचारू शकत. मला काहीतरी नवीन फ्रेम करू द्यात ना. माझं क्रिएटिव्हिटी मारू नका सर माझी प्लीज. कुठे मारतोय? एक मिनिट, आपण एक काम करूया, प्रेक्षकांचे प्रश्न घेऊयात आपण. चालेल? हा चालेल, नो प्रॉब्लेम. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसं एकदम कडक. आणि आपल्या बरोबर आहेत अंशुमनजी विचारे. तर ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी पटापट त्यांना विचारा. सर बघा प्रेक्षक किती उत्सुक आहेत. फोन करा म्हटल्यावर लगेच प्रश्न आलेला आहे. सर घेऊयात आपण प्रश्न. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. बोला. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा बोला ना सर, बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. हॅलो. हा जाऊ दे, नाही सुचत, ठेवतो पण. अरे याला पण सुचत नाही. हा असं काय? म्हणजे हरकत नाही. आपल्याला खूप प्रेक्षकांचे फोन येतात सर. लगेच आपल्याला दुसरा पण बघा सर, आलाच फोन घेऊया. पण हॅलो. हॅलो. हा बोला. जगन बोलतोय. जगन. हा बोला जगन. मी जगन की मरण मला माहिती नाही.
माझ्या मागे ना गुंड लागले बंदूक घेऊन. तर त्यांनी मारायच्या आधी ना मला अंशुमन विचारायला एक प्रश्न विचारायचा. हा विचारा विचारा. विचारे. हा विचारा. मी ना तुमचा लय मोठा फॅन आहे. ते ठीक आहे, प्रश्न विचारा ना तुम्ही पटकन मला. विचारे नाही, पण मी तुमचं सगळं बघतो शो ते वगैरे. बरोबर, प्रश्न विचारा ना पटकन मला. विचारे. मला तुम्हाला हे विचारायचंय की विचार. हॅलो हॅलो हा मेला. हॅलो 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 हॅलो. हा मेला. हा तर याला सांगतो फालतू फुटेज खाऊ नको पटकन विचार. एक मिनिट शांत. कसं काय मेला? एक मिनिट शांत. एकच माणूस प्रश्न विचारणार होता, तो पण मेला. हॅलो हॅलो हॅलो. खरोखर मेला. शांत व्हा, शांत व्हा. इथे घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. तुम्ही बघत राहा तुमचा लाडका शो ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा. सुस्त तर कसा एकदम कडक. ऐका हा खरोखर मेला का हो? मला सगळं काय माहिती स्किट चालल्याचं वाटतं. ऐका ना हे एक मिनिट आपण थोडं रिलॅक्स होऊया. तुम्ही थोडा चहा घ्या. चहा म्हणतो तुम्ही. अंशा. काय म्हणताय? सर तुम्हाला नाही हो, मी अंशा. नको त्याला ए म्हणून हाक मारा ना. काय असाच आलास? चहा कुठे? अरे देवा, अरे मगाशी मी इथून गेलो ना, मला सुचलत ना चहा बनवायचं. याला पण सुचलं नाही. सर क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय मला. कसला क्रिएटिव्ह ब्लॉक? अरे साखर आणि चहाची पावडर चुकून जरी पाण्यात पडली तरी चहा होतो रे. ह्याच्यामध्ये कसला क्रिएटिव्ह तुम्ही मुद्दाम करता ना? मुद्दाम हे तुम्ही ठरवून करताय की नाही? माझी मुलाखत होऊ नये म्हणून करताय की नाही? तुम्ही हे सगळं हा माणूस मरतो काय? तुला काय येतो काय? चहा बनवत नाही तू? काय चाललंय सगळं? एक मिनिट बसा. अंशा गेट आउट. गेट आउट मला कुठे म्हणताय तुम्ही? प्लीज जा ना बाबा, जा ना आता. एक सेकंड. हे तुम्ही मला प्रश्न विचार ना. लोक मुलाखत बघायला थांबलेत माझी. विचारते सर, प्लीज शांत व्हा. मी लगेच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते. आपण लाईव्ह जाऊया. लाईव्ह जातोय. 3, 2, 1 गो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा. सुस्त तर कसा एकदम कडक. आणि आता आपण पुढचा प्रश्न अंशुमनजींना विचारूया. सर मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही लहान मुलांचे कपडे अजूनही वापरता का नाही? हा काय प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे का? मला सांगा. भन्नाट प्रश्न आहे माझा. भन्नाट कसला फालतू प्रश्न आहे हा? मी तर हो म्हटलो तर लहान मुलांचे कपडे वापरतो असं होईल ना. आणि नाही म्हटलं तर आधी वापरायचो असं होईल. हा काय प्रश्न आहे? पण हे काय उत्तर देऊ मी ह्याचं? मला काय सुचत नाही. तुम्हाला काही सुचत नाहीये ना? नाही, second. मलाही काही सुचत नाही. मी हेच सांगते, आजचा दिवसच नाहीये सुचण्याचा. ऐका तर आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पण तुम्ही बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा. सुस्त तर कसा एकदम कडक. तुम्ही मुद्दाम करताय. हे तुम्ही मुद्दाम करताय. मी तुम्हाला कोर्टात घेतलं. तुम्ही माझी इज्जत करायचं बोललो की नाही? मी तुम्हाला पोलिसांनी कंप्लेंट केलं. पोलिसांनी कळलं तुम्हाला? मी थँक्यू सर. साहेब तुम्ही काय देवासारख्याला हात पिळवा सर. ह्या बाईला कोर्टात खेचा. तुम्ही जेलमध्ये टाका. हिने माझा ना असं मानसिक छळ केलेला आहे. हिला कोर्टात टाका. अंशुमन विचारे. हिला जेलमध्ये You are under arrest. टाका. मी काय केलं? काय केलंय म्हणजे आता काही वेळापूर्वी जगन नावाच्या एका व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आलाय. त्या व्यक्तीने मरणाच्या 2 सेकंद आधी तुम्हाला फोन केला होता. याचा अर्थ तुम्हीच त्याचा खून केला. चला ऐका ना. ऐका एक सेकंड. मुलाखत चालू असेल त्याचा फोन आला ना. तो जगन मगन फगन मला काय माहिती कोण होता तो? हे सगळं कोर्टात सांगायचं. चला ऐका ना. मी काय म्हणतो आता काही सेकंदापूर्वी जर मी त्याच्याशी फोनवर बोललो असेल तर मी कशा काय गोळ्या घालणार ना? लॉजिकली विचार करा ना तुम्ही. अरे हा, हे मला सुचलंच नाही. याला पण सुचलं नाही. कुणी केलं तू इन्स्पेक्टर? डोकर पडलास तू? ही फालतू कुशाला सुचत नाही. कोण आहेस तू? फालतू माणूस. ऑन ड्युटी इन्स्पेक्टरला शिव्या घालतोस हा गुन्हा आहे. चला नाही, चल चल. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, परी तू माझी एक नंबरी. काय सुचतच नाहीये. गीतकार समीर चौगुले, काय झालंय काय आज तुम्हाला? सुचत नाहीये. चला चला डोकं लावा. हॅलो. हा सर बोला. हा सर मी लिहितोच आहे. गाणंच लिहितो तो. हो नाही माहिती आहे मला. थोडा लेट झाला आहे. हो नाही काय ते सुचणं सुद्धा एक क्षणांचं देणं असतं ना. म्हणजे कधी सुचेल काय. नाही अजून लेट नाही करणार सर मी. हो माहिती आहे मला. शूटिंग सुरू आहे तुमचं. हो सर हो लगेच देतो सर. 4-5 तासात गाणं देतो. हो येस. चला चौगुले लिहा. अहो
त्या 2 साड्या आणि 2 पॅन्टी पण लिहा. हो हो 2 साड्या 2. काय लिहायला सांगतेस तू मला? इस्त्रीचे कपडे. इस्त्रीचे कपडे नाही लिहित आहे मी, चित्रपटाचं गाणं लिहितोय मी. अगं बाई, अजून तेच लिहिताय का? काय ग बाई, काय हो 8 ओळी खरडायच्या मेल्या, त्यासाठी 6-6 तास खाता तुम्ही. फारच स्लो आहात तुम्ही, खूप स्लो. बघितलंय ना आपला हनीमून पासून तुम्हाला. काय बोलतेस तू? काय बोलतेस? आपला हनीमून तुमचा पहिला सिनेमा नाही का? सिनेमा. त्या सिनेमाची गाणी लिहायला सुद्धा 15 दिवस घेतले होते तुम्ही. काय ना, गाणं लिहिताना ना गाण्याची जी सिच्युएशन आहे ना त्याचा अभ्यास करावा लागतो. ढोकळा नामक एक सिमेंटचा तुकडा बनवतेस ना, ते करणं एवढं सोपं नाहीये ते. गुड सेन्स ऑफ ह्युमर आहे, गुड सेन्स ऑफ ह्युमर. माझा चांगलाच आहे, तुझा सेन्स ऑफ ह्युमर काय ते बघ. परवा तुम्हाला सांगतो 5 रुपयात दुधी हलवा हा जोक ऐकला, 2 तास हसत होती. तुला पुन्हा हसायला येते? बाबीजी कैसे दिया 5 रुपये दूध हलवा, मग जायचं आणि दूध हलवायचं. अगं बालिश जोक आहे तो, बालिश जोक. 5 रुपये दूध हलवा. ए जागा तुम्हाला लिहू दे का? बरं तुम्ही आठवण करू नका, मला खूप हसू येतं. बालिश काहीतरी दुधी हलवा. 5 रुपये दूध हलवा. अगं बस करा, एवढा कुठे जोक आहे तो मोठा? आय 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 बस 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 खूप हसू. तर तुम्ही आटपा, तुमचा कचरा आटपा पटपट. कचरा नाहीये, दॅट्स अ क्रिएटिव्हिटी. हा बरं बरं, ती काय ती सांडली ती उचला आणि चला लिहा, चला पटपट निघायचंय. कुठे निघायचंय? पण तुम्ही विसरला काय? जयू कुठे जायचंय लक्षात आहे ना? तिच्या घरी पार्टी आहे, हाऊस वॉर्मिंगची. विसरलात का तुम्ही? असं नाही करायचं, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं जायचं. ए हा सूर नकोय मला, सांगून ठेवतो. कामात आहे मी इकडे. हे गाणं महत्वाचं आहे, प्रोड्युसरला गाणं द्यायचंय, शूटिंग थांबलंय तिकडे. हे असले सूर माझ्या समोर नाही पाहिजे, सांगून ठेवतोय. एक तर माझं टाळकं सटकलंय, अजून सटकव नको टाळकं माझं. बरं चिडू नका, शांत व्हा, शांत व्हा. हो ग बाई, शांत होतो मी, शांत. शांत झालात ना की सुचेल काहीतरी तुम्हाला. शांत व्हा. हे मी मदत करू का तुम्हाला? तू मला मदत करणार? गीतकार मशरूम सुलतानपुरी असं म्हणतेस तू? तू मला मदत करणार? मशरूम सुलतानपुरी हेच नाव आहे त्यांचं, मशरूम मजरू सुलतानपुरी असं नाव आहे ते. मला मदत करते. समीर चौगुलेला तू मदत करणार? काय एवढं समीर चौगुले मला माहितीये. तुमचं सुद्धा नाव लागण्यासाठी प्रोड्युसरचा फोन आला की गीतकार म्हणून नाव लावा हा पोस्टरवर, असं सांगताच ना. आलं का छापून नाव? आलं का? हे बघ, मी समीर नाव किती मोठं आहे ना हे तुला नाही माहिती. सर्च कर नेटवर. कभी खुशी कभी गम, आशिकी, राजा हिंदुस्तानी असे चित्रपटांची गीतं मी लिहिली आहेत, कळलं ना? सर्च कर, समीर नाव येईल की नाही बघ. ते समीर अंजान, तुम्ही समीर अंजान. नावात साम्य म्हणून लगेच क्रिएटिव्हिटी मध्ये साम्य येणार नाही. मला नको शिकू, जा तू. शहाणपणा मला नको शिकूस. ऐका ना, मी करू का मदत तुम्हाला? काय मदत? जमणार आहे का तुला? जमणार आहे तुला? तुम्ही सांगा ना मला, सिच्युएशन सांगा. अगं कळणार आहे का तुला सिच्युएशन? सांगा ना, मी मदत करते ना तुम्हाला, सांगा तर. बरं ठीक आहे, ऐक सिच्युएशन ऐक. हिरोईन आहे, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे. ओके, त्यामुळे तिचं ते हिरोशी लग्न झालेलं आहे ते ती विसरलेली आहे. त्या वेळेला हिरोच्या तोंडी हे गाणं आहे. ओके? अच्छा ओके, द्या 1 मिनिट वय द्या. द्या वय पण द्या 1 मिनिट. आत्ता लिहितेस तू गाणं? हो, त्याच्यात काय एवढं विशेष. 1 मिनिट. अच्छा, लॉस, मेमरी लॉस. नाही हा शब्द नाही बरोबर. हे चांगलं. हा हे चांगलं आहे. येस, झालं का? हो झालं. हे घ्या. हे एवढ्या लवकर गाणं बघा तुम्ही, मस्त झालंय. वाचा. सारा रा 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 रा. हे काय? पुढे वाचा ना. चारा रा रा हे गाणं आहे का? मला नको सांडपणा शिकू, चल ग. अहो असं काय करता? अहो तुम्ही जळू नका, नाही चिडू नका. आणि खरं सांगू का, मला काही तुमच्याशी कॉम्पिटिशन करायची नाही. माझी काही कॉम्पिटिशन आहे का तुमच्याशी? मला काही घरातल्या घरात अभिमान सिनेमा नाही व्हायचा. मोठी तू शाणी, अभिमान सिनेमा करणार तू, मोठी होणार स्टार. तुझा मला कॉम्प्लेक्स येणार. घे चल गे, तू जागे काम कर तुझं. एवढं काही चिडता? अहो माझा हेतू चांगला आहे. नको ठेवूस तू हेतू चांगला. आयुष्यात जेव्हा जेव्हा हेतू चांगला ठेवलायस ना तेव्हा काहीतरी अघटित घडलंय. तुला माहिती ना, प्रतापगडावर आपण सगळे गेलो होतो, टकमक टोकावर उभे होतो, तेव्हा तुला काय गरज होती? माझी आई तिकडे उभी होती. वा सासूबाई, एका दमात तुम्ही गड चढून आलात, शाब्बास म्हणून पाठीवर थाप मारली
आई गेली माझी दरीत फेकली गेली समोर. किती काय वाटेल ते बोलता, मी स्वतः हात धरला होता त्यांचा. हात धरला नसता तर गेली नसती का? आपण धरला वाचवलं ना त्यांना. अरे पण तुम्हाला अतिशयोक्ती करता बाबा. सासूला ठबाक्कन मारायची गरज काय होती पण? आनंद झाला मला, शाबासकी दिली त्या पडल्या आता हात धरला. गेल्या आठवड्यात माझ्या बाबांची 75 होती. आता हा? एक मिनिट. तेव्हा काय झालं? त्यावेळेस माझी काही चूक नव्हती. चूक नव्हती? नाही माझी काही, त्यांना काय गरज होती असं बोलायची? ते काय म्हणाले, माझी सून मला अगदी माझ्या मुलीसारखी आहे. अगं ते म्हणाले सून मुलीसारखी आहे म्हणून काही बाबा म्हणून त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं. मग मी लहानपणापासून माझ्या बाबांच्या मांडीवर बसते. अगं, पण माझ्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. हे पहिला माणूस असेल जगातला ज्याला थायरॉइड झाला. त्याचे थायरॉइड सारखा झाला होता. का तुला गरज होती का? इतर बायकांचे नवरे ना त्या बायकांना अलंकार देतील, पण तुम्ही ना आयुष्यात एक अलंकार दिला नाही मला, पण अतिशयोक्ती अलंकार भरभरून घातलेत गळ्यात ना. हे तू जाग मला टोमणे मारू नको. क्रिएटिव्ह माणूस मी, क्रिएटिव्ह माणूस. ठीक आहे, क्रिएटिव्ह आहात ना. 4 ओळी सुचतायत का मग? लिहिलंय. सुचतायत? तुला काय वाटलं 4 दिवस हा कचरा केलाय म्हणजे मला काही सुचलेलं नाहीये? 4 ओळी सुचल्यात मला. बस तिकडे बस, ऐकवतो. ऐकव. हे बघ, हा चांद उगवला गालावरी, हा, हा. दिसतेस तू एक नंबरी, तूच माझी परी, एक नंबरी एक नंबरी. ही शब्दांची ताकद आहे, हे सामर्थ्य आहे. अहो, हे मला ना ह्या तुमच्या शब्दांवर ना एक चाल सुचते. मी तुझ्या बापाला जाऊन सांगे चाल. ऐकू तर घ्या. मला नको सांगू चाल घे. नाही, गरज आबा, नाही. तुम्ही ऐकून तर घ्या. मला काय म्हणायचंय, तुमचंच नाव होईल गीतकार आणि प्लस संगीतकार. 2 डबल पैसा, तेवढा संसाराला हातभार गरज लागेल. नाही का काय? ऐका ना तुम्ही. नाही गरज आहे. ठीक आहे, बरोबर. कसं ऐका? नाही ऐकणार. मी ऐकवते ना. बायकांचं काय बाई, बायकांचं कोण ऐकतं? नका ऐकू. बरोबर, तुमचा पुरुषी अहंकार येणारच. पुरुषी हेकेखोरपणा दाखवा तुम्ही. याच्यात हेकेखोरपणा. दिस इज हेकेखोर. दिसतंय मला. मी हेकेखोर दिसतंय नाहीये. मला. मी नाहीये हेकेखोर. काय दिसतंय ना, चेहऱ्यावर दिसतंय बघा. हेकेखोर. आतला काळा पुरुष सांगतो हेकेखोर. नाहीये हेकेखोर. हा बघ, तू चाल सांग. लावतो ती चाल. हेकेखोर नाहीये मी. अजून वाटतंय हेकेखोर नाहीये मी. जोकर वाटते अरे का गप्प बस. हेकेखोर नाहीये मी. चाल सांग. हा? सांग. एवढा ऍटिट्यूड असेल तर. अरे नाही ऍटिट्यूड. ऍटिट्यूड नाही. हेकेखोर नाहीये मी. हा, ठीक आहे. चाल सांग. लहान मुलासारखं करू नका आता. द्या इकडे. हे गाणं. हा? चाल. हा. नीट आहे का? हा. मला माहिती आहे. नीट आहे का? तू नको सांगू. मी जरा शब्द इकडे इकडे फिरवले तर चालेल ना तुम्हाला? चालेल. ऐका ऐका ऐका. हेकेखोर म्हणे, पुरुषी हेकेखोर म्हणे. हा, हे 2 आवर्तन घ्यायला लागतील. आवर्तनं? श्रुती बेटीवर पण चांगलं असेल. काय बोलतो? हा, ऐका ऐका. हेच 4 ओळी आहेत. ऐका ना, ऐका. ला 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 ला. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, तूच माझी परी, तूच माझी परी, एक नंबरी. नंबरी 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 नंबरी. हे चाल लावली गाण्याला तू. परत ऐकव. परत ऐकव. हा, ऐकव बरं. ला 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 ला. हा, ते माहितीये. ला 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 ला. हा चांद उगवला गालावरी, डोंगराला आग लागली पळा पळा, दिसतेस तू एक नंबरी, डोंगराला आग लागली पळा पळा, तूच माझी परी, जास्तीची मेजॉरिटी, तूच माझी परी. जास्तीची मेजॉरिटी, जास्तीची मेजॉरिटी. आणि हे काय एक नंबरी नंबरी ते कशावरून सुचलं? कबड्डी कबड्डी अरे कबड्डी. लहानपणी खेळण्याची ज्या गाण्याच्या चाली आहे. चांगले नव्हे, चालेल का? नव्हे, तुला काय येत नाही? नव्हे, चल का जातो. लक्षात राहतं लोकांना. काही गरज नाहीये. चांगले उडती गाणं लोकांना आवडतात. नाही. माझा थांब. ऐका तुम्ही. शांत बस जरा आता. शांत कोणतरी काय? आलंय त्यांच्या समोर तमाशा नको. तमाशा काय? मी असं करते का तमाशा? प्रोड्युसर साहेब, अरे या ना सर. तुम्ही इथे कसे आलात? हे मागे कर ना जरा. इथे कसे आलात म्हणजे गाणं तर देत नाही आहात. ऍडव्हान्स घेऊन बसला आता. हो, ऍडव्हान्स घेतला आहे मी. बरोबर आहे. आज देणार होतो गाणं मी. कधी आज देणार? नाही, काम सुरू आहे त्याचं. तुम्ही गाणं देणार, मग मी अमीर हडकरकडे पाठवणार, तो केव्हा चाल लावणार. हो, बरोबर आहे ते. बरं, हे बरोबर. गाणं कोण गाणार आहे? कोण? नेहा ठाकूर. एक गाणं पाठ करायला 3 महिने घेते ती. वा. करायचं कधी गाणं? नाही, बरोबर आहे. अहो, प्रत्येक दिवसाचे पैसे मोजतोय मी. चौगले. खरं खरं, बरोबर आहे. आज देणारच होतो. कसं आहे ना, आज एका क्षणात मला गाणं आत्ता पाहिजे. नाही, असं एकदम नाही. काय गीत करायचं? मला गाणं आत्ता पाहिजे. ऍडव्हान्स घेतलाय, नाही तर ऍडव्हान्स परत द्या. मला गाणं आत्ता पाहिजे. बरोबर आहे तुमचं.
काय गीतकाराचा मूड असतो, त्या गीतकाराच्या मूडला ऍडव्हान्स चला विषय संपवा. आता मला गाणं आत्ता पाहिजे मला. चौगुले नमस्कार नमस्कार. वहिनी नमस्कार. अहो काय किती दिवस झाले गाणं देत बायको नाही. यांची बायको नमस्कार. नमस्कार, अरे नमस्कार. जा चहा वगैरे बघ. हो. चहा नको मला गाणं हवंय. ऍक्च्युली ना माझं हे गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे. मी तुम्हाला अक्कल आहे तुला? ऐकवते. हे त्याला ऐकवणार आहेस तू? चौगले एक मिनिट. चौगले बालिश काय आहे. काय बोलत वहिनी? माझं गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे. बालिश. तर मी ऐकून दाखवू का तुम्हाला? प्लीज ऐकवा. ऐकत ऐकवा. अगे हे इकडे सिरियस टॉक चाललाय जरा. एक मिनिट. चौगले तुमच्याकडे गाणं तयार आहे? नाही, माझ्याकडे नाही. मग त्यांच्याकडे तयार आहे, त्यांना ऐकू दे. वहिनी प्लीज ऐकवा. नाही नको, हे नको म्हणत असतील तर राहू दे. चल मोठे शहाणे नको. बोल आता. वहिनी प्लीज. अहो ऐकू का? हा ऐकव. इतकं विचारतेस कधी मला घरात? 4 वेळा हे ऐकू का? हा? चौगले नाही का कॉन्फिडन्स लूज करताय? नाही, वहिनी हो ऐकवा. हा ऐका. ला 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 ला. हो हो वहिनी हे बघा आतून आलं. क्या बात आहे. तुम्ही मध्ये मध्ये म्हणा हे असं म्हणा. हा? Yes, yes. हा, नका ऐका नका Yes, yes, come on. तुम्ही पण म्हणा हो. मी नाही म्हणणार. एक्सक्यूज मी नाही म्हणणार. ला 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 ला. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, तूच माझी परी, तूच माझी परी, एक नंबरी, नंबरी 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 नंबरी. बस झालं गाणं झालं. झालं गाणं. हे गाणं कोणी लिहिलंय? हिने लिहिलंय. बघितलं ना, बालिश गाणं आहे. बोललो होतो. चाल सुद्धा हिनेच दिले. हिनेच दिले. वहिनी माझा सिनेमा पुढचा तुमच्यासाठी फिक्स. बघा 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 पुढचा सिनेमा फिक्स. या सिनेमाची गाणी तुम्हीच लिहायची आणि तुम्हीच संगीतबद्ध करायची आहे. अरे यही जॉनर चाहिए था भाई. जॉनरने बालवाडी अरे ऐकली. हेच आहे. ह्याच जॉनरच्या शोधात होतो. क्या आतून येतोय ना. क्या बात आहे वहिनी. ला 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 ला. हे बघा आतून येतोय. डोंगराला आग लागली पळा पळा. कमाल. ओ माय कमाल आहे. आपण तुझ लहानपणी माझी ऐकलं ना. परी, तुझ माझी परी. जास्तीची मॅच्युरिटी. मी उभा तरी है होतो. क्या बापरे, बात आहे बापरे, वहिनी. thank you, thank you. ऍडव्हान्स कुठे? ऍडव्हान्स आहे पण लवकर द्या ऍडव्हान्स. जास्तीची मेजॉरिटी ह्याच्यावर गाणं. चौगले मला हा जॉनर प्रचंड असं जे आतून येतंय ना. क्या लवकर द्या. द्या. लवकर ऍडव्हान्स एक दिवस दिला असता तर मी परत द्या. द्या आता गेलं का मागचं, आता काय देताय? हे असेल. वहिनी हा ऍडव्हान्स या फिल्मचा. या पुढची प्रत्येक फिल्म तुम्ही असणार. नाही. गाणी तुम्हीच लिहायची, संगीतबद्ध पण तुम्हीच करायची. नाही, तुम्ही नाही करू आणि शकत. हे हवं आपल्याला. नाही, नाही, क्या तुम्ही नाही करू बात आहे. शकत असं. कमाल आहे. ला बोला. ला 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 ला. ला 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 ला. आई चांद उगवला गालावरी. अरे जा ना खड्ड्यात जा ना तू बाई. ऐका ना माझं ऐका ना. माझं ऐका ना तुम्ही जाऊ नका. मला द्या ना. क्या बात क्या बात आहे वहिनी. एक कमाल आहे. चला आज आपलं भविष्य वाचूया. बघूया काय आलंय भविष्य. कन्या, अडचणीचा काल. ही माझी रास नाही. काय या राशीत चांगलं लिहून येतं ना, ती माझी रास असते का नाही. काय समजलं? बघूया दुसरी रास. मीन, आर्थिक धनलाभ. अरे वा, ही माझी रास आहे. हा ऐकलंच काय? आज मला आर्थिक धनलाभ होणार आहे. अरे वा वा वा. ओरडू नका. काय झालं? आणि किती वेळा सांगितलंय तुम्हाला काय? कपडे धुवायला टाकताना खिसे चेक करत जा म्हणून. हे बघा 20 पैशाचं कॉईन सापडलं त्याच्यामध्ये. 20 पैसे? मग काय? अरे सोड, 20 पैशाचं काय घेऊन बसलेस? हे बघ, काय हे बघ बघ. अगं तुझ्यासाठी काय आणलंय तर बघ. हा बघ. अरे देवा. हा. म्हणजे पुन्हा उधारी केली तुम्ही? उधारी करण्याचं काही थांबतच नाहीये तुमचं. हा, अरे उधारी कोणाला फरक पडतोय? तर उधारीवाले इथं येतात, डोकं आपटतात, निघून जातात. पण काही काय हे? आता कोणाला एवढ्या वेळात हा स्वस्त बसूनच देत नाही वासाडे. एक मिनिट. काली पृथ्वी आले वाटते बाहेर. बघायची तुला काली पृथ्वी? बरोबर. काय झालं? शामराव आलेत बाहेर. कोण शामराव? शामराव म्हणजे ज्यांचे आपण 50,000 रुपये देणार आहोत ते आले? अगं ते कदम. त्यांना आपण गंडवलं तर पळून गेलं का नाही? मग ज्यांचे 40,000 देणार ते का? ते विचारे. ते उधारी मागून मागून थकले आणि परत आलेच नाही. अहो, कोण शामराव? मला नाही आठवत आहे. अगं मागे नाही काय त्यांच्याकडे आपण 25,000 रुपये घेतलं होतं आणि फिरायला गेलेला.
ते आले बहुतेक उदारी मागायला. दार उघडा. तू जाऊ मी नाही उघडणार, मला भीती वाटते, तुम्ही जाऊ उघडा. आली होतीस दटून थटून. अरे बापरे शामराव, या 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 शामराव. अगं बघितच काय कोण आले तर. नमस्कार. काय म्हणताय शामराव, बरं आहे ना? या, या, काय म्हणताय? नाही कसं काय येणं केलं? कसं काय येणं केलं? उधारी वसूल करायला आलो. एक तर तुम्ही फोनच उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. अहो माझे 25,000 रुपये तेवढे देऊन टाका ना. हो बघा हे असं आहे. काय कसं आहे? या वसाडीला म्हटलं मगाशी की मी शामरावांच्या घरात जातो आणि पैसे देऊन येतो, तर म्हणाली हा करूया, आता करूया. इथं मला अडकवून ठेवलं. मग तू कोण ना कोण? हा हो बाजूला. हो काय शामराव, हा मी तुमच्या घरी आणून पैसे देणार होतो, तुम्ही कशाला त्रास घेतला? हो पैसे तयार आहेत माझ्याकडे. तुम्ही माझे पैसे तयार ठेवले? हा मग. वा वा वा. दे सुहास, जा दे त्यांना. काय नाही पैसे, कॉफी, चहा, काय काय द्यायचं? अगं ते इश, डोळे नका मारू त्यांच्यासमोर. काय ते डोळे डोलं मारण्याची कुठे लगेच रोमॅन्टिक होते का रे? अगं 25,000 कुठले? मागच्या आठवड्यात तुला आणून नाही का दिलं होतं ठेवायला? अच्छा, ते आणून द्यायचे का? यांना द्यायचे. आणि त्या पैसे थांबा जरा. काय आपल्याला आवडत नाही पैसे ठेवले, ताप लागतं ना पैसे ठेवले म्हणजे. बरं काय घेणार? 25,000. गरम की थंड? जोक नका करू हो, माझे पैसे तेवढे द्या. हो नाही ते देणारच आहे मी, काय ठेवतोय काय? कोणाच अजून पण ठेवलेलं नाही आहेत मी. बाकी काय घेणार? बाकी 25,000 आहे तेवढे द्या मला, बाकी नको काही. काय काय पैसे नाही आहेत घरात. पैसे नाही आहेत? नाही, मी बघितलं नाही आहेत पैसे घरात. पैसे घरात नाही आहेत? खरंच नाही आहेत. कुठे गेले पैसे? मला नाही माहिती, पण पैसे नाही. मला खरं सांग, पैसे कुठे आहेत? नाही माहिती मला. तुझ्याकडे मी 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं, पैसे कुठे आहेत? पण आता- तुम्ही मध्ये पडू नका. मी कशाला मध्ये येऊ? कशाला मध्ये येऊ? पैसे द्या मग. मी कुठून देऊ? माझे पैसे आहे ना हो तुमच्याकडे. sorry. असं काय करता हो तुम्ही? सॉरी पैसे कुठे आहेत? माझ्याकडे नाही आहेत पैसे. मला खरं सांग, तू पैसे चोरलंस? मी कशाला चोरू पैसे? तुम्हीच चोरले असतील पैसे. अरे मी माझे पैसे कसं काय चोरीन? मग मी चोर आहे का? हा तू चोरलेस आहेस. मी एक नंबरची चोर आहे. हे वासाड शामराव, तुम्हाला सांगतो, माथऱ्यांना एको पॉइंट वर गेलो ना तर हिच्या नावाचा पुकारा करा. हा सुहास, मग तिकडनं आवाज येतो, चोर चोर असा एको ऐकायला येतो. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजेत. पैसे नाही आहेत माझ्याकडे. सारखं सारखं काय पैसे पैसे करताय? अरे नाही आहेत का? तुला ठेवायला दिलं होतं ना? नाही आहेत, ध्यान विचारा ना. आता अरे मला काय ह्यानं का? विचारता? हा माणूस इथं दारात पैसे मागायला आलाय, त्याच्या समोर मला तू तोंड घ्यायची पाडतेस? अहो, माझ्या- अरे समाजात केवढी मला किंमत आहे. पैसे काढ, पैसे दे माझं. नाही आहेत पैसे. मोरे मोरे, तुम्ही जे माझे पैसे म्हणताय ना, ते खरं तर माझे पैसे बरं. पण तुम्ही म्हणा तुमचे पैसे काय तुम्हाला मिळाले तर मला मिळतील ना. हो मिळालेच पाहिजे. कसे वसूल करतो बघा. मला सांग, तू पैसे चोरलेस? माझ्याकडे पैसे नाही आहेत. खरं सांग, तू पैसे चोरलेस की नाही? खरंच पैसे नाही आहेत. तुम्ही त्यांना विचारा ना, त्यांच्याकडे आहेत का? मला मग तुला काय म्हणायचंय? आपण दोघं घरात नसताना हा माणूस आपल्या घरात आला आणि ह्यानं पैसे चोरलं? हो चोरले सुद्धा असतील ना. काय सांगता येत नाही माणसांचं आजकाल. असं कसं? असं कसं म्हणजे? आमच्या घरामध्ये 25,000 रुपये ठेवलेत. हे आम्हाला दोघांनी तुम्हाला एवढ्यांनाच माहितीये, बाकी कुणाला माहितीये? मला कुठे माहिती हो? मला कुठे माहिती? मग पैसे मागायला कसा आला? मग? तसं नाही ना हो. म्हणजे घरात कुठे पैसे ठेवले ते मला कुठे माहितीये? अरे वा रे वा. चोर तर चोर, वर शिरचोर. चोर चोर नाही तर काय? चोर नाही तर काय? खडसवा आधी त्याला. अरे काय खडसवणार? चोर काय स्वतःच्या तोंडाने सांगतो काय मी पैसे चोरलेत म्हणून? अहो आता काय करायचं? आमच्या घरातले 25,000 गेलेत फुकट. चोरीला गेलेत ते. याला ना आता पोलिसांच्या ताब्यात द्याव्या. म्हणजे तो बरोबर सत्य निघेल ह्याच्या तोंडात ना. ऐका काय? पोलीस बिलीस नको. ते गोंधळ वाढतात. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया. दुसरा मार्ग आता लवकर शोधा. उचलून आपटला असता, पण वजन जरा जास्त एक काम कर, कापूर घेऊन ये. तो चालू आहे ह्याच्या हातावर ठेवूया. म्हणजे हा खरं बोल. हात पडे काढ. शामराव चवास ना मी बटेलचे रे शांत. आता मस्ती करे ना करे. माझे पैसे मी चोरू करे. चोरू करे. डोकं फिरवू नका, नाही तर एका बुक्कीत तुला जमिनीत गाडून टाकेन. शामराव असं नका करू. ऐका ना शामराव.
म्हणतात ऐका. उठा. शामराव शांत म्हणा. बसा भडकू नको. बसा 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 बस. ते काही जनरल चर्चेत तुमचा विषय निघाला. देवा शपथ सांगतो शामराव, मी हिच्याकडे 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं. नाही हो. खोटं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, चला कौल लावूया. आता घराला कौल कशाला घालताय? वसाडीला ना कुठं लिहून ठेवलं. कौल म्हणजे छप्पर नाही. सॉरी. देवाला कौल लावूया. म्हणजे पैसा कुणी चोरला तर आपल्याला कळेल. हो लावा लावा कौल लावा. कौल लावा. 2,000ची नोट द्या. कशाला? कौल लावायचंय. हा आता पैसे चोरीला गेले म्हटल्यावर पैशांचा कौल लावायला नको. नाही हो. हो देवाच्या कामाला नाही म्हणू नका. देव कोप ना तुमच्यावर. हा बऱ्याच जणांचा संसार उद्ध्वस्त झालेला हो, द्या, द्या. आहे. उठविल देव. काढा लवकर 2,000 रुपये. कौल लावूया कौल. हा हे बघा, ही 2,000ची नोट हो, हो, आहे. हो. तुम्ही बघितली वाय? तुम्ही बघितली वाय? हो, हो. मी पण बघितलेली आहे. हे बघा, ही 2,000ची नोट जर ह्यांच्या कपालावर नाही चिकाटली तर तू चोर आहेस. हो मोरे, तुम्ही आधीच त्यांना चोर ठरवता ना. ती नोट कशी काय माझ्या कपाडाला चिकटेल हो? ठीक आहे, उलट करूया. उलट हा अरे कर नाही, त्याला डर कशाला? घाबरत नाही मी काही चोर नाही आहे. आपण असं करूया, ही नोट जर ह्या कपालाला नाही चिकाटली तर मी चोर आहे, आणि जर चिकाटली तर हिनं चोरी केला नाही. ठीक आहे ठीक आहे. कळला? कौल लावूया. लावूया कौल लावूया. शामराव पुढे बसा तिकडे. मी बसू? कपाल तुमचा आहे ना त्याच्यावर. बसा तिथं. बसा. बसा. हा जय देव महाराजा 12 गावच्या 12 हाटीच्या 12 वहिवाटीच्या 12. बाय माझी आयशी संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेस असं तुझं म्हणणं खरंय. बाय माझी तर बाय माझी आयशी आमच्या घरात 25,000 होतं तर चोरीला गेलेलं आहेत, नाही चिकटली. तर ही जी 25,000 आमचं जर हरवलेलं आहे, चोरीला गेलेलं आहे, तर बाय माझी आयची ह पैसे आमच्या घरातच चोरीला गेलेत असं म्हणणं आहे. बोल, मांग पुढे करू नको. बघ मांग येऊ नको. हा हा तर बाय माझ्या आईशी म्हणजे ह जर पैसे चोरीला जर गेलेला आहे तर मी चोरीला नाही आहे, हा कन्फर्म आहे असं म्हणणं कराय तुझं. बाय माझ्या आईशी बा म्हणजे मी नाही चोरलेला आहे, तर बाय माझ्या आईशी एक काम करा, जरा ही टेप जरा सोडवा थोडी. तर बाय माझ्या आईशी थोडा जराशी. तर बाय माझ्या आईशी ह जर पैसे चोरीला गेलेला आहे, हे पैसे चोरीला गेले आहेत तर कन्फर्म माझ्या बायकोन चोरीला आहेत असं तुझं म्हणणं आहे बाय माझी अशी. आणि हा जर खरं असेल तर ही नोट कपालाला चिकटल. चिकाटली 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 हिला चोरला नाही. नाही 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 तुम्ही खोटं केलं. हे बघा बघा, त्याला टेप आहे, याला टेप लावलेली आहे. नाही हे नाही हे बरोबर नाही. मोरे 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 हे चूक आहे बरं का? चूक आहे. अहो असं टेप रे, हे नोटच काय अख्खा खांडेकर चिकटेल माझ्या कपाडाला. हे वसाडून तुम्ही एकत्र येऊन ना मला गंडवू नको. नाही ना. अरे मी तुमच्या मुले नियम बदललाय का नाही? आणि मला सांगा, मी ह्याला टेप लावून ही नोट चिकटवली तर तुमच्या समोर केलेलं का नाही? समक्ष केलंय का नाही मला सांगा? चूक आहे ना. चूक कशी असेल हो? देवाला जर कौलच द्यायचं नसेल ती ही पट्टी डोक्याला चिकाटली असती. हा सिद्ध झालेला आहे, हिनच तर पैसे चोरले नाहीत. साडी हे चोरटे नाही चोरले. काय माझं पैसे? तर पैसे काढ, पैसे काढ. नाही चोरले. नाही चोरलं? खरंच नाही चोरले. नाही द्यायचं तुला पैसा? चल आताच्या आता माहेरात निघून जा आणि माहेरात पैसे घेऊन ये. आता मी कुठे जाऊ? कुठं पण जा. मला माहेर पण नाहीये, एकटी पडले मी. कुठे जाणार मी आता? शांभाऊ, तुम्ही माझं माहेर होता? नाही हो. मी तुम्हाला दादा म्हणते. प्लीज 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 ऐका. भाऊ दादा दादा दादा. हे बघा वहिनी, म्हणजे माहेर व्हायला काही हरकत नाही बुवा, पण म्हणजे अच्छा, म्हणजे ही तुझी बहीण आहे? नाही ना हो. अरे नाही हो, काय नाही हो. हा उचलायची तिला घरात घेऊन जा. मला हिच्या बरोबर राहायचं नाहीये. मला आत्ताची आता डायपर पाहिजे. डायपर डायपर मला पाहिजे. मला राहायचं नाही हिच्या बरोबर. त्याला डायपर नाही रे भाऊ, डायव्होर्स म्हणतात ना रे. डायव्होर्स पाहिजे तुम्हाला? डायव्होर्स पाहिजे तुम्हाला? पाहिजे. मला सुद्धा राहायचं नाही तुमच्या बरोबर. माझा हा दादा हिमालयासारखा आहे. एक वकील करेल आणि लगेच तुम्हाला कोर्टात खेचेल. दादा कोर्टात केस पहिले घ्या ना. कोर्टात खेळ दादा तुला घेऊन जाईल. गिलशील काय बुरीनी माती? अरे माझा दादा म्हणजे सगळी व्यवस्था करेल. तो खायला सुद्धा घालेल. माहितीये तुम्हाला? मी म्हंटल ना दादा पैसे हवे, 25,000 देईल खर्चाला मला. कुठून देऊ 25,000? माझ्या पगारात 22,000 आहे ना. दादा
माझ्या आयुष्याची जमा पुंजी होती ना त्याच्यातले 25,000 तुझ्या नवऱ्याला दिलेले. हा. काय म्हणा तुझा नवरा वसाड्या? तुझा नवरा भाऊजी बोलायचं? भाऊजी बोलायचा. मोरे मोरे अति होतंय. हा अति होतंय. मोरे? हा. भाऊजीला नावाने हाक मारतोस मोरे? तुझ्या बहिणीला ना मी आता नांदवणार नाही. चाल घेऊन चालत ना. अरे अजिबात इथं थांबायचं नाही. चाल इथं निघ. हा अरे तुमच्यावर काय संस्कार आहेत की नाही तुमच्या आई बापान केलेले? मोरे मोरे ही पण भावंड बघा संस्कार कसं झाले तर बघा वासाड्यांवर. 1 मिनिट मोरे, भांडण्यामध्ये आमच्या आई वडिलांना आणायचं नाही अजिबात, सांगून ठेवते. गेलेत आमचे आई बाबा. नाही हो तुमचे गेले असतील. माझे ठणठणीत आहेत ना हो. ठणठणीत आहेत ते एकदम. अजून वावरात जातात ते. म्हणजे घरात शौचालय बांधलं नाही. वावरात त्याच्यासाठी नाही हो, शेतात काम करायला जातात ते. भुईमूग सोयाबीन कपाशी काय काय लावलेले ना. दादा एवढी मोठी शेती आहे आपली. आपली नाही हो, माझी आहे माझी. अरे तुझी म्हणजे माझीच. देवा तुझे उपकार कसे फेडू मी फक्त भाऊ मागितला होता, आई वडील सुद्धा मला दिले तू. नाही नाही ते वाटायला नाही येत माझे आई वडील, ते माझे आहेत. तुझे म्हणजेच माझे. आई आई तुझी आठवण येते. आई चल आईकडे जाऊ आपण. चल कुठं वैसाड्या. तुझ्या बहिणी माझं 25,000 रुपये चोरलेले आहेत नाही तर आधी इथं टाकायचं मग निघायचं. ताई हात सोड बरं 1 मिनिट. मोरे हे जे तू करतोय ना ते खरं तर मी करायला पाहिजे. मी वसुली करायला आलोय. आवाज खाली. डोला फिरवतो का फोडून टाकीन बोटा खाऊन वासाड्या. मोठ्या डोल्यांच्या ऐपत नव्हती कशाला घेतात 25,000 रुपये. लाज वाटत नाही. अरे बायकाचा भाऊ असतो कोण काय झाला म्यावना. नाही तो हे बघ मला माहिती आहे तू 25,000 रुपये नाही देऊ शकत. दर महिन्याला 5,000 रुपये मला आणून द्यायचं आणि माझं पुरं 25,000 करायचं. कळलंय तुला? 5,000 माझा भाऊ ना असे 5,000 फेकेल तुमच्या तोंडावर. कुठून देऊ मी? माझ्या नाही ना नाही दादा ऐक तू माझं. वकील कर ह्याला कोर्टात खेच. ह्या दोघांना केस कर. कोर्टात खेच आता माझा दादा. तुला बघ ताई 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 मला कळलंय आता काय करायचं. तू कोर्टात खेचशील. नाही 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 काय कोर्ट कचेऱ्या करायच्या म्हटल्या ना गैरे वर्ष जातील त्याच्यात. हो तू इकडे इकडे इथे. भाऊजी भाऊजी पाय धर माझे पाय पाय धर. माझ्या बहिणीला कशाला त्रास देतो? आतल्या खोलीत जाय तो. शामराव अहो माझं कुंकू आहे हे. कुंकू आहे? बसून टाकला कुंकू. आतमध्ये जाऊन बांगड्या फोडतो. हा कुंकू नाही आहे, हा काळा बुक्का आहे. बुक्का ऐका ना शामराव. त्याला एका बुक्क्यात संपवतो. ऐका ना शामराव असं करू नका प्लीज. काही नाही तू तिकडे करते बाई ना. देव कर त्याला पटका. देव कर पटका. देव कर पटका. अगं राजेश खन्ना हो ताई तू येडी झाली का? तुझ्या नवऱ्यापासून कथा चालणार आहे तू. आता ये रे इकडे. तू तिकडे सोडा ना. पैसे दे पैसे. माझ्या बहिणीला त्रास देतो. पैसे दे पैसे पैसे दे पैसे दे पैसे दे. सोडा ना माझ्या नवऱ्याला. 5,000 सोड आणि हे 2,000 उरलेला 18,000 नंतर देतो. 18,000 नंतर देतो. ते 2,000 आता ना 5,000 जे आहेत ना ते तू दिलेच नाही बा. नाही 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 25,000 मी दिलेले आणि माझ्या बहिणीचे चोरलेले 25,000 अशा 50,000 रुपये द्यायचे बरं का. नाही 25 मी माफ केले. 25 माफ केले मी. त्याला साफ करणार आहे ताई. तू चल माझ्या घरी. नाही दादा नको ना. नाही नाही काय नको नको. याच्याकडे कुठे राहते? नाही यांच्या पायातच माझा स्वर्ग आहे. त्याला स्वर्गातच पाठवणार आहे मी. नाही हा स्वर्गात पाठवणार आहे. माझा नवराच माझा दागिना आहे. दागिन्याला हॅलो. हा नाही 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 जस्ट मिळालंय फ्लाईट. येस येस येस. हो नाही नाही आत्ता विमानातच चढलो. नाही 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 अरे हो रे बापरे. अरे केवढं टेन्शन होतं तुला माहिती आहे. एकतर ते तिकीट मिळत नव्हतं. अर्थात आत्ता मिळालं तर मिळालं.
कॅन यू इमॅजिन 700 रुपयात मला तिकीट मिळालं. 700 रुपये. मुंबई टू हैदराबाद 700 रुपये. लोक बोलतात मंदी आहे मंदी आहे, पण मंदीचे फायदे लोकांना कळत नाही आहेत. नाही नाही नाही, बघ मी आता ठेवतो फोन. हो मी उतरल्यावर करतो फोन. ओके या ओके बाय बाय. आवडी. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. ससा. व्हॉट व्हॉट. नाही आपण कोण. सर मी एअर होस्टेस सौंदर्य सर. आता कळलं 700 रुपये तिकीट काय ते. सॉरी. नाही काय नाही. सर विल यू प्लीज हेल्प अस सर. नाही मुळात एअर होस्टेस येऊन प्रवाशांना विचारते कॅन आय हेल्प यू सर. तुम्ही उलट करताय. ऍक्च्युली सर सिच्युएशन खूप गंभीर आहे सर. तुम्ही विमानाबाहेर येता का जरा. का विमानाबाहेर म्हणजे मी हेच फ्लाईट पकडले. विमानाबाहेर का. विमानाबाहेर येता का सर तुम्ही. ते आम्हाला जरा विमानाला मागून धक्का मारायचा आहे. आमचा धक्का स्टार्ट विमान आहे ना त्याच्यामुळे. येता का. ऍक्च्युली काय झालं ना, आमचा जो पायलट आहे ना त्याने 4 वेळेस स्टार्टर मारलं सर, पण ते विमान असं धक्का मारून फ्लायच होत नाहीये सर. सर तुम्ही येता का सर प्लीज. एकदम सिच्युएशन विमानाला. हा सिरियस मॅटर. धक्का मारायचा. प्रँक करताय ना. कुठे लावलाय कॅमेरा. प्रँक करताय तुम्ही. नो सर इट्स रिअली सिरियस मॅटर सर. सर प्लीज सर. म्हणजे मी खरंच विमानाला धक्का मारायचं मग ते फ्लाय होईल. डोकं फिरलंय का तुमचं. कळतं तुम्हाला काय बोलताय तुम्ही. काय मी बरोबर. अहो असं नसतं. विमान आहे ना विमान. विमान आहे सर. डुगडुगा काय तो धक्का मारायला. डुगडुगा असतं ते 6 सीटर असते रिक्षा. सर आमचं विमान सुद्धा 6 सीटरच आहे सर. सर प्लीज डुगडुगा समजून सर असं धक्का मारा ना, म्हणजे ते फ्लाय होईल. ते डुगडुगा आहे ना ते रस्त्यावर चालतं. मग आमचं विमान सुद्धा रस्त्यावरच चालतं सर. हो म्हणजे? आता आपल्याला पनवेल पर्यंत बाय रोडच जायचंय सीटा भरत विमानात सीटा भरत जायचंय. भरत म्हणजे? जायचं. हो ऍक्च्युली काय आहे, आम्ही हैदराबाद टू मुंबई एकदम व्यवस्थित आलो, पण मुंबई टू हैदराबाद साठी आम्हाला बुकिंगच मिळालं नाहीये सर. आणि पेट्रोलचा खर्च वाचवायचा तर किमान 5 सीटं तर भरवावी लागणार ना सर. त्याच्यामुळे आम्हाला सीटा भरत पनवेल पर्यंत आपल्याला जायचंय. का फालतूगिरी आहे सगळे. तुझी दाट कळलं ना. आता मी एकटा धक्का नाही मारणार. कळलं ना. त्यांना बोलवायला आले होते मी. धक्का हे कोण आहेत. हे कोण म्हणजे पायलट. म्हणजे कपडे नाही पायलट तुम्ही. फालतूगिरी तुझी आहे. नाही सर त्यांना. मी आता नाही तर गोट्याला सांग. गोट्या मारायला धक्का कळलं ना तो चालू करला इमान जमल तसा. चाल गो टू हेल. सर तुमचं हेल्थ चुकतोय सर. सर एक मिनिट. विमान कोण चालवणार बोलले ते. गोट्या. नाही ग मी म्हणजे उभ्या आयुष्यात गोट्या नावाचा पायलट मी ऐकला नाही. इथे फ्लाय मध्ये आहे सर. कॅप्टन गोट्या. नाही ते नाही ग. ऐकायला पण वाट. अरे गोट्यानं विमान चालू केलं. उडतंय. कॉंग्रॅच्युलेशन सर. इकडे कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन. कधी नव्हे ते आमचं विमान उडालंय सर. कधी नव्हे ते म्हणजे. हो हैदराबाद टू मुंबई आम्ही 16 तास बाय रोडच आलोय प्रवास करत सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. काय करताय तुम्ही. कानाला दाडा बसले असतील. नाही बसला सर दडे ना बसले. अरे नाही बसले यार. तू नको मारू यार. लागतं इकडे. लागतंय का. घालीन दात घशात. नाही सर माझं सौंदर्य अरे आहे. गप्पा. सौंदर्य. सर अरे सर तो बेल्ट लावून घ्या. वळवून घ्या तिकडे. बेल्ट वळवून घ्या. अरे नाही होत आहे बेल्ट. इथून असं होतं. अरे नाही. अगं नाही होत आहे बेल्ट. मी करते ना. अगं नाही होत आहे बेल्ट. अरे यार कसं लागणार सर बेल्ट. हे बॅगा वर ठेवा ना. अरे बॅग नाहीये त्या. अरे येडी आहेस का. ते बॅगा का टाकलेत आतमध्ये. अरे शरीराचा भाग आहे तो माझा. बॅगा दिसताय त्या तुला. बॅगा आहेत या. केवढं बाहेर आलंय ते. तुझे बाहेर आलं ते बघ. ते सौंदर्य आहे सर माझं. मला हे दे एक्सटेन्शन दे. सर ते मी नाही सर ते चॅनल वाले देतात सटकन देईन ना. नको सर. चॅनलचं एक्सटेन्शन तुझ्याकडे कशाला मागेन का. ऍक्च्युली हे बेल्टचं एक्सटेन्शन दे. बेल्ट ऍक्च्युली ते आमच्याकडे नाहीये सर. तू जा ना. बस नाही बाजूला काय उभी. जा ना तिकडे. नाही मी ते ओके सर. भूक लागली काय आहे. व्हेज और नॉनव्हेज सर. मला नॉनव्हेज. ओके सर. एकदा एक मुलगा रात्री लेट घरी जातो तर त्याचे बाबा तिला विचारतात कहा गए थे तुम बेटे. तो बेटा म्हणतो कुछ नहीं मैं गर्लफ्रेंड के घर पे गया था. तो बाबा म्हणतात किस लिए. म्हणतात हाँ 7-8 किस लिए.
हे नॉनव्हेज आहे नॉन व्हेज सर व्हेरी स्पायसी ना सर. आणि मी जर व्हेज मागवलं असतं तर एक हत्ती आणि मुंगी असते त्या हत्ती ए कोण आहेस तू सर मी एअर होस्टेस सौंदर्य. व्हेज नॉनव्हेज ऑफर करून तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जोक सांगतेस. हा सर आम्ही कसं करतो प्रवाशांच्या मनोरंजनाची भूक भागवतो सर. यार कुठे अडकलोय मी. सर एमएच एअरलाईन रेडी टू आता नको सांगू ते कळलंय मला. अरे हे काय व्हायला लागलं. विमान का हलतंय. सर सर लुब्रिकंट सर. लुब्रिकंट सर. लुब्रिकेंट्स म्हणजे ते हलतं ना विमान असं ते टर्ब्युलन्स म्हणतात त्याला. टर्ब्युलन्स असतो तो लुब्रिकेंट्स नाही. सर एक मिनिट मी सांगते प्रवाशांना नम्र सूचना कृपया अपने खुर्सी की पेटी बांधने के लिए. आहे कोण बाजूला एकटाच बसलोय ना. कोण आहे इथे दिसतंय. नाही विचार त्याला विचार लवकर काय झालंय लवकर विचार. एक मिनिट विचार. अरे तेव्हा गोट्या चालवतो ना. कॅन आय टॉक टू मिस्टर गोट्या. हॅलो गोट्या. काय व्हॉट ओ ऍक्च्युली सर ते ऑक्सिजन लावा ऑक्सिजन. कुठं काय झालं. ऑक्सिजन लावा ना कुठे पण ऑक्सिजन हे कुठलं ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन यार ऑक्सिजन कुठे आहे ऑक्सिजन. अरे काय झालंय ते सांगा ना. पण ऑक्सिजन घ्या 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 ओढा 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 ओढा. हे एकच इन्स्ट्रुमेंट तुम्ही करेक्ट ठेवलं एरोप्लेन मध्ये ऑक्सिजनचं. पण ह्या ऑक्सिजनचा मला काही फायदा नाही. आमचं नातं वेगळं आहे. ऑक्सिजन राहू दे बाजूला. काय झालंय ते सांगा आधी. ऍक्च्युली सर मला सांगा तुम्हाला पोहता येतं. काय करताय. पोहता हा पोहता कळलं. एवढं नका करून पोहता येतं. हा येतं. हा मग कुठे जायचं काय. विमानातून तुम्हाला उडी मारायची. काय वेळ लागलाय का तुला. काय कळतंय तुला. काय बडबडतेस. ऍक्च्युली काय झालंय सर आमच्या पायलटने सांगितलंय की विमान ओव्हरवेट झालंय सर. कोण कुत्राय का तुझ्या विमानात. मी एकटाच आहे. ओव्हरवेट कसं काय होईल. 110 पेक्षा जास्त ज्यांचं वजन आहे ना त्यांना विमानातून ढकलून दे असं सांगितलंय पायलटने. आणि मी आता लिस्ट चेक केली जस्ट तुमचं वजन 100 पेक्षा जास्त आहे. स्वतःचं वजन एकदा चेक कर. तुझंही आता 100च्या वरती गेलंय. नाही ऐका ना सर मी तुम्हाला पाया पडते सर. मी उडी मारली असती पण माझ्या दात पडतील सर आणि माझं दात सौंदर्य आहे सर. मी नाही उडी मारू शकत. मला भीती वाटते. मी तुला भीती वाटते. मग मी का रोज विमानात उड्या मारायचा धंदा आहे माझा. जातो वरती आणि विमानात उड्या मारतो. मग मी नाही जमणार. तू मार उडी. मला नाही. मी नाही ना मारू शकत सर. मला पोहता नाहीये सर. मला एक सांगू ही संधी आहे आयुष्यात. ही संधी सारखी येत नाही बलिदान देण्याची. सर तुम्ही बलिदान द्या म्हणजे आयुष्यात लोक तुम्हाला. मी नाही देणार. तू मार उडी. मला नाही. मला पोहता नाही सर. नाही तुम्ही गेले. मला पण नाही पोहता येत. मला चालता पण मला तर बोलता पण येत नाही सर. मी नाही उडी मार. अरे तुम्ही लगेच कमी करा ना यार. 110. मी सांगितलं लगेच कमी केलं. सगळं टाकून दिलं पण अरे अजून पण 110 उरतंय सर. मरायचं तर सगळे मरूया. मी नाही उडी मारणार. असं नका करू. मी नाही मारणार उडी. ओके एक लास्ट ऑप्शन आहे. काय. पॅराशूट आहे आमच्याकडे. अरे हे कधी सांगणार. एकच आहे. मी मारेन उडी. काय प्रॉब्लेम नाही. मी मारेन उडी. येस मी मारेन उडी. थँक्यू मी मारेन उडी. मारेन उडी. येस थांबा. ते ऍक्च्युली ना पॅराशूट 100 किलो वजनच बेअर करतं. तर ऍक्च्युली त्यातलं एक्स्ट्राचं वजन आपल्याला काढायला पाहिजे. तुमचं 110 किलो वजन आहे ना. आता मी 10 किलो कसं कमी करायचं. इकडे ऐक ना. इकडे काढा. हे घड्याळ काढा पटकन. 10 किलो वजन नाही. होईल कमी होईल. हे काढा बूट काढा. चष्मा काढा. वॉलेट काढा. वॉलेट वॉलेट आता झालं. अजून 5 किलो बाकी आहे. हे काय केलं तू. वजन चेक केलं. असं डोकर हात ठेवून. हो मी पोटावर हात ठेवून शुगर पण चेक करते. आणि ब्लड प्रेशर चेक करायचं असेल ना. ओके झालं वजन. नाही इथे ते होली ती होत. हे काढा. अरे हे काढा शर्ट काढा. ऐक ना हे नको. अजून 5 किलो बाकी. काढा. बेंबीत हवा जाईल माझ्या. नाही जाणार तुम्ही. प्लीज जीवन मरणाचा प्रश्न. काढा. ऐक ना. काढा. अगं नको. अरे हे बरोबर नाहीये. फेकून द्या. हे खूप खोल आहे बेबी माझी. नाही अजून बाकी आहे. पॅन्ट काढा. ऐका ना. काढा ना सर. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न. पॅन्ट काढा. तसं नाही. मी बाहेर गेलो तर पक्षी घाबरतील अशा. ऐक ना मी खरंच सांगतो. नको. नाही पक्षी नाही घाबरत एवढे. हे बरोबर नाही. काढा. लवकर काढा. अशी करून काढा.
अशी अशी काढा. व्हेरी गुड व्हेरी गुड. इकडे इकडे इकडे. हिची ती हिली तर अजून बाकी आहे. नाही आता मरू दे मी असं अहो, ऐका ना. नाही नाही राहू दे मी अहो, असंच बाकी आहे. नको नको मी असं मेलो तरी चालेल. अहो नाही थांबा ना. 1 2 साडे माडे हाकून गेला. गोट्या हाकून गेला. गोट्या का पळाला. गोट्या का पळाला. का पळाला. जाऊ दे ना सर. गोट्याचं पण वजन 110 असणार. बघा बघा विमानातलं लुब्रिकंट थांबलं सर. म्हणजे मी आता उडी मारायची गरज नाही. गरजच नाही म्हणजे सर. विमान Thank God. Yes. बसा बसा. हॅव अ सीट हॅव अ सीट. एक मिनिट हा गोट्याच विमान चालवत होता ना? गोट्या विमान पाय. आता विमान कोण चालवतं? हा? नाही नाही मी चाललो. नाही पॅराशूट नाही मला हवंय. मी म्हटलं ना मला हवंय. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. अयो अरे बाप रे बाप. आलात परत आपली 30 तोंड घेऊन. वर्षानुवर्ष स्किट करणारे तेच ते न फुटलेल्या पंच सारखे केविलवाने चेहरे रोज येतात आणि फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी माझा अपमान कधी होईल याची वाट बघत बसतात. पण आज असं अजिबात होणार नाहीये. कळलं ना. आज मी तुमच्या सोबत नाहीये कारण माझ्या सोबत प्रसाद ओका आहेत. सगळ्यात महत्वाचं सांगायचं सर मी माझी स्वतःची म्हणजे गौरव मोरे ऍक्टिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे. आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये आता बरीच मुलं येत आहेत. 50,000 रुपये प्रत्येकी फी आहे. मस्त चाललंय. इथे ऍक्टिंगचं दुकान चालू आहे आणि आता तुम्ही बघताय सेटअप मी इकडे फिल्म करायला सुद्धा आलोय. त्यामुळे सगळं व्यवस्थित चालू आहे आपलं. नो टेन्शन. आता येईल स्क्रिप्ट लवकरात लवकर. काहीतरी करायला पाहिजे. स्क्रिप्ट सर अरे 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 सर वनी बेटा तू. सर तुम्ही इथे. सर अरे अरे हळू हळू हळू. तू इथे काय करतेस. माझं शूटिंग बघायला आलेस हो ना. नाही सर मग? ऍक्च्युली मला काल त्यांचा फोन आला होता की उद्या जर तुम्ही फ्री असाल तर शूटला येऊ शकाल का म्हणून. त्यांचं म्हणजे कोणाचा. ते बने सर म्हणून कोणीतरी आहेत सर. बने हा सर. हा तो सर वगैरे नाहीये. तो इथे फक्त असिस्टंट आहे. सर नाहीये. हा तेच त्यांनी मला फोन केला होता. Okay. पण सर मी कॉस्ट्युम वगैरे घालून तयार आहे पण मला कळत नाहीये की मला काय बोलायचंय. ऍक्च्युली मला खूप रिलॅक्स tension येतंय, रिलॅक्स. sir. घाबरू पोटात नको. गोळा आलाय. रिलॅक्स. घाबरू नको घाबरू नको. तुला माहितीये ना तू गौरव मोरे ऍक्टिंग स्कूल मधनं आलेली आहेस. हो, sir. माझ्या हाताखाली तयार झाली आहे. Yes, sir. माझा हात सुजलाय बघ. हा? नाही काय बोलताय sir? Actually, हा तर मला सांग ऍक्टिंगचे 4 घटक सांग. थांब. अंगिक वाचिक इचिक आणि पिचिक. गुड येस थँक्यू. गुड माय बॉय गुड गुड. तुला सगळं येतंय. Yes, sir. हा मग घाबरू नकोस ना. काय टेन्शन घेतेस. पहिला हा? दिवस आहे ना, sir. काय पहिला दिवस नाही बघ. मला माहिती आहे तुझी पहिली फिल्म आहे. हा. डायलॉग नसतील टेन्शन घ्यायचं नाही. करिअरची सुरुवात अशीच होते. टेन्शन घ्यायचं नाही. हा. रिलॅक्स रिलॅक्स मध्ये एकदम रिलॅक्स रिलॅक्स आहे सर. तुम्ही आहात ना मी आता एकदम टेन्शन फ्री आहे सर. वनिता खरात मॅडम. मी आहे सर. आणि गौरव मोरे सर. मी अच्छा हा तुमचा सीन आहे. Okay. दोघांनी एकदा वाचून घ्या. Yes, sir. माझं एक छोटं काम आहे ते करून येतो मी. त्यानंतर मग आपण एक रिहर्सल करू आणि मग शूटला घेऊया. ठीक आहे. चालेल चालेल. आणि मॅडम समोर ना व्हॅनिटी व्हॅन आहे तिथे तुम्ही बसू शकता. ओके सर. त्यात जे मालकीणबाई आहे ना हा. ते तुम्ही वाचा. Okay. आणि तुम्ही ते छोट्या चोरट्या आहे ना ते तुम्ही वाचा. छोट्या चोरट्या. हा. हे मी वाचायचं आहे. ओके नो प्रॉब्लेम. सर ते असं का बोलले तुमच्या. नवीन मुलगा आहे. नवीन असिस्टंट आहे. Okay. त्याला माहित नाही अजून गौरव मोरे काय आहे ते. Okay. त्यामुळे तो बोलून गेला. हा. ओगा ओगा त्याला नंतर कळेल काय ते. बरं एक काम कर आपण स्क्रिप्ट वाचा का. येस सर सर. काय एकदा सीन वाचला आणि तुम्हाला डोक्यात बसताना तर मग मी डिटेलिंग करायला मोकळा. ओके ओके सर. चल सर अरे, नको नको. अरे, sorry. सॉरी सर. पाय सर. हे काय गुरुत्वाकर्षणची चूक नाहीये त्यात. सॉरी हा, हरकत नाही बसून घ्या बसून घ्या. ओके ओके सर. मला वाटलं की तुम्ही मला पाडता. नाही सर. पाय सरकला काय सरकला. माझी जीभ सरकते. हा, सर. नाही, नाही.
काय ना काय तर सरकलं पाहिजेच ना. बरं ठीक आहे, घ्या काय वाचायला दे. मी बोलू. ओके सर, मालकीण असं म्हणते, हा छोट्या चोरट्या. ओके, छोट्या चोरट्या म्हणजे छोट्या चोराचं कॅरेक्टर आहे, चोराचं कॅरेक्टर हा. आहे. इट्स अ चॅलेंजिंग, वर्किंग करावं लागेल. ओके पुढे. छोट्या चोरट्या. लूत लागलेलं कुत्र पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे. माझ्या पायरीवर लाळ गाळत पडला होतास भिकाऱ्यासारखा, तेव्हा मी आसरा दिला तुला, मी छप्पर दिला तुला. नाहीतर तिथे सडून सडून शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या. मी जंतू साला किटाणू. आज तू मला दगा दिलास. मला तू असं ऐकणार नाहीस. तुझ्या कमरेतच लात घातली पाहिजे. सर हे काय आहे सर? ओके. सर हे मला नाही जमणार सर. नाही नाही बाळा, तुम्ही गुरु सारखे आहात माझ्या, मी नाही बोलणार एक सर. मिनिट, रडू नये. रडल्यावर आपण फार विचित्र दिसतो. हा? असं आपल्याला वाटतं. रडू नये, हसायचं आहे. एव्हरी डे प्रेझेंट. असं रडायचं नाही. नाही सर. कळलं ना? रडायचं नाही, रिलॅक्स. आणि मग मला सांग, तू मला खरोखर असं बोलणार आहेस का? नाही. मी तुझा गुरु आहे ना. हा. तू फक्त मालकीण आहेस, तू छोट्याला बोलतेस, लक्षात ठेव. छोट्याला. ओके सर पण छोटू म्हणून तुमचाच चेहरा लागणार आहे ना. इट्स ओके ना. लूत लागलेलं कुत्र तुम्हीच दिसणार आहे ना सर. सर मी नाही बोलू शकत सर, तुम्ही गुरु सारखे आहात माझ्या. सगळ्यात डोक्यातनं काढ की तू माझ्या इन्स्टिट्यूट मधनं आली आहे, ओके. माझ्या हाताखाली शिकली आहेस, हा. मी तुझा गुरु आहे. डोक्यातनं काढून टाक. ओके. ठीक आहे. बरं, तुला बरं वाटावं असं वाटत असेल हा. तर गुरु दक्षिणा म्हणून आजचं पेमेंट मला देऊन टाक. हा, विषय संपव. ठीक आहे. चालतंय सर. तू डायलॉग तुझा वाचलास, हा. आता माझा वाच. इम्पॉर्टंट आहे. ओके. वाच. ओके सर. छोट्या चोराचा डायलॉग वाच. छोट्या असं म्हणतो, येस. जी मालकीण. जी मालकीन. ओके पुढे. एवढंच आहे सर. काय? सर मी जाते सर, मला खरंच नाही पटत आहे सर. एवढंच आहे? हा सर. असेल पुढे बघ ना. नाही सर, हे खरंच एवढं आहे. म्हणजे मी शिष्य असून तुम्हाला लूत लागलेलं कुत्र वगैरे बोलते आणि तुम्हाला एकाच्या वर डायलॉग नाहीये सर. नाही, एक मिनिट रिलॅक्स हो. काय माहिती काय, या सीन मध्ये माझे डायलॉग कमी असेल पण पुढे माझा मोठा सीन असेल ना. मोठा सीन आहे पुढे माझा. तुला माहिती आहे ना, ऍक्टिंग मध्ये मी तुला काय शिकवलं, ऍक्शन पेक्षा जो रिॲक्शन देतो तो जास्त महत्वाचा असतो. Yes, sir. ऍक्टिंग इज रिॲक्टिंग. आता डायलॉग मध्ये काय, गोस्वामी जागा काढतात पण मी बिटवीन द लाईन काढतो. येस हे सर. जास्त महत्वाचं आहे, कळलं ना. पण आपण करूया सुरुवात. हा. तुला आता मी दाखवतो की हा सीन मी माझा कसा करू शकतो ते. ओके सर. ओके. सर, पाया पड. नको असं सारखं सारखं पाय पडू नये बाळा. पृथ्वी घाबरते. तिला असं वाटतं तू लाडू समजून खाशील. सर. ओके 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 सर. हा वर्किंग. हा सर, रिहर्सल करूया आपण सर. आपण रिहर्सल करूया. हा. हा, चला. सर रिहर्सल करता. हा. सर मी ये मी असं दारात बसलेलो हा. आहे. मी दारात बसलोय. हा. तो चोर आहे ना. छोट्या चोरट्या. एक मिनिट छोट्याच्या मध्ये पॉज घे. ओके माझी रिॲक्शन येईल, ओके मी रिॲक्शन देईन, ओके. मग कॅमेरा तुझ्याकडे येईल, मग तू पुढचा घे. ओके, सर. रिॲक्शन हा सर, पुन्हा करते सर. परत ओके ओके. छोट्या मालकी. चोरट्या. एक मिनिट यार, माझी रिॲक्शन होते ना. काय करू नको, रिॲक्शन होते माझी. Sorry, sir. कळलं ना. हे बघ, थिएटर मध्ये लोक आहेत ना, माझी रिॲक्शन बघायला येणार आहे. तो डायलॉग ऐकायला कोणी येणार नाही, लक्षात ठेव. ओके, sir. ओके. हा. प्लीज बेटा, प्लीज समजून घ्या. हा. रिॲक्शन. हा. बाई काम करतो मी, तुला ना क्यू देतो, अशी चुटकी वाजवतो, मग तुला कळेल की माझी रिॲक्शन संपलेली आहे. ओके, मग मी बोल. हा, मग तू बोल. ओके सर. आता डन ना. डन डन डन. ओके. पुन्हा. ओके 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 ओके. छोट्या मालकी. चोरट्या. लूत लागलेलं कुत्र पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे. लाळ गाळत पडला होतास भिकारड्यासारखा माझ्या पायरीवर, तेव्हा मी आसरा दिला रे तुला. मी जर छप्पर दिलं नसतं ना, तर सडलेल्या शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या. तू मला दगा दिलास. तू असं ऐकणार नाही. तुझ्या कमरेत लात घातलीच पाहिजे. सर झालं झालं ना. मी तुला काय म्हटलं होतं, हे जमेल तुला, अजिबात काळजी करू नको. जमलंय, sir, जमलंय. आता तुला माहितीये का, ते लात बीत ठीक आहे, ते ओके, ते होऊन जाईल, ते काय एवढं इम्पॉर्टंट Okay, नाहीये. sir. इम्पॉर्टंट काय, शेवटी माझी रिएक्शन. माझा कॅमेरा माझ्याकडे.
माझ्या जवळ येईल, माझी माइलस्टोन रिॲक्शन लागेल आणि तुला माहिती मागे सॅड म्युझिक वाजेल बॅकग्राऊंडला. सॅड म्युझिक. कॅमेरा जरा हलेल. मे बी इंटरवल. सर तुमच्या रिॲक्शनवर मे बी इंटरवल. अनुभव आहे ना मला. इंटरवल होऊ शकतो. थँक्यू सो मच सर, आपण हे वर्किंग केलं. येस. आणि बघ आता कुठे माझं दडपण कमी झालंय सर. अरे बाळा, आपल्याला दडपण नाही, जडपण कमी करायचं आहे. रिलॅक्स, मन मोकळेपणाने काम कर. ओके. तू गेलीस ना रस्त्याने, तर लोकांनी बोललं पाहिजे, अरे हे बघ ही गौरव मोरेची स्टुडंट आहे म्हणून. क्या बात आहे. थँक्यू सर, मला जमणार आहे. परत परत पाया पडू नये बाळा. एक मिनिट, मी काय म्हणतो, Yes. तुमचं वाचून झालंय? हो सर. एकदा बोलूया आपण. येस सर. ठीक आहे, चला या बसून घ्या. बोलूया. उठा का? उठा, मला त्यांना सीन एक्सप्लेन करायचं. उठा जरा. मी पण आहे सीन मध्ये, मला पण एक्सप्लेन करा. नाही माहिती आहे मला, पण तुम्हाला डायलॉग खूप छोटा आहे ना सीन मध्ये. तुम्हाला फक्त जी मालकीन एवढंच म्हणायचं आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही या कोपऱ्यात करू शकता. नाही तर सीन मध्ये चालू असताना उगाच फंबल टाकलात, मी जालकीन वगैरे बोललात, मग सर उगाच चिडचिड करणार, मला ओरडणार. त्यामुळे सो ह्या कोपऱ्यात तुम्ही प्रॅक्टिस करा सर. मला मी जालकीन असं मी बोलणार. हां. गौरव मोरे बोलणार. गौरव मोरेच असं फंबल टाकू शकतो. बस इथे प्रॅक्टिस करा. नाही तर एक ऑप्शन आहे सर, काय? ज्युनियर आर्टिस्ट साठी तिकडे व्यवस्था केली. सर बसा ना, बसा म्हटलं तुम्हाला, बसा. रिलॅक्स. बोलूया आपण एकदा. सर ऍक्च्युली आम्ही थोडं वर्क केलंय, तर मी दाखवू का सीन सर तुम्हाला? तुम्ही सीन बसवलाय हो, म्हणजे? sir. वा मॅडम, मस्त. Thank you, sir. त्यांच्यासोबत केलं तुम्ही हो, वर्किंग. sir. दाखवा ना म्हणजे एकदा मी ओके बघतो. सर, बघा मी येते. बेटा रेडी? हा सर. अरे परत, अरे नाही नाही, ओके. छोट्या चोरट्या. एक मिनिट मॅडम, इथे एवढा मोठा पॉज नाहीच आहे. पटकन आहे ते, छोट्या चोरट्या. पटकन आहे. सर ऍक्च्युली ते मध्ये रिॲक्शन देणार आहेत आणि मग मी वाक्य बोलणार होते. कोण रिॲक्शन देणार? सर. मी बिटवीन द लाईन जागा काढल्यात मी दोन याच्यामध्ये. बिटवीन द लाईन. हा, मुळात ना ज्यांना दोन लाईन असतात ना, त्यांनी बिटवीन द लाईन काढायचे असतात. तुला दोन शब्द आहेत, जी मालकीन. हे शब्द आहे. हो, उगाच ना आपलं शहाणपणा करून ना डोकं चालवू नको. कळलं ना? तू इथे बिटवीन द लाईन काढणार, मग आमचे डिरेक्टर साहेब तिकडे चार टोकं तुझी लायकी काढणार. कशाला उगाच आपलं डोकं चालवायचं? जेवढं सांगितलं तेवढं करा. आपलं डोकं अजिबात चालवू नका. ऐका ना, आय एम मेथड ऍक्टर, मला बोलू द्या ना काहीतरी. अरे माहित, एक मिनिट थांब. ए दादा, एक छोटा डायलॉग घेणार, येतो इथे, ये ना. हे नाही थांब. मी घेतो. मग थांबा ना जरा, आपलं डोकं नका ना चालू यार प्लीज. त्या मॅडम एवढं चांगला डायलॉग घेतात, 2 मिनिटं थांबा ना. मॅडम तुम्ही खूप चांगलं करताय. थँक्यू सर. हे असंच करा तुम्ही. हा सर. ओके सर. सर मी करू सर. छोट्या चोरट्या लूट लागलेला कुत्रा पण तुझ्या एक मिनिट मॅडम, हे मध्ये तुम्ही चुटकी का वाजवली? मॅडमला क्यू देतो तुम्ही. काय करतो? क्यू असं पटकन त्यांना कळलं. अरे मग इथे कशाला आहे मी काय करतोय? तू क्यू देणार? तू कोण आहे? शाणा आहेस मोठा? तू स्वतःला काय समजतो? तू डिरेक्टर आहेस? तू सगळं सांभाळणार इथे? तू स्वतःचं डोकं चालवू नको, कळलंय ना? जरा ना आपली अक्कल नको चालवू. शांत बस 2 मिनिटं. तुम्ही ब्लँक इथे उभं राहा. काही तुम्ही फक्त काही रिॲक्ट व्हायचं नाहीये. ते डायलॉग बोलतील. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? कळलंय? ब्लँक. हा मॅडम सर, तुम्ही घ्या. मी चांगलं करताय. छोट्या चोरट्या लूट लागलेला कुत्रा पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे. लाळ गाळत पडलेला होतास भिकारण्यासारखा माझ्या पायरीवर, तेव्हा मी आसरा दिला रे तुला. मी जर छप्पर दिलं नसतं ना, तर सडून सडून शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या. जंतू साला किटाणू, मला दगा दिलास? मला? तू असं ऐकणार नाहीस. तुझ्या कमरेतच लाथ घातली पाहिजे. ब्लँक. मॅडम लात घाला, मग कंबरट्यात लात घालायची लिहिलंय असं. ते करायचा सीन तो. अरे तो सीन नाही. हा, मी कमरेत लात नाही घालू शकत, ते माझे गुरु आहेत सर. अगं मग सेलिब्रिटी झाल्यावर घालणारच ना, ती आताच घाल. घालून टाक. नाही सर, मी ते नाही करू शकत सर. एक मिनिट. ए वनिता बेटा, एक मिनिट. वर्क इज वर्कशॉप. ए अडाण्या, वर्कशॉप नाही रे, वर्कशिप असं आहे ते. सर ऐका ना, मी फिल्म सोडते सर. एक मिनिट. फिल्म सोडायची गरज नाहीये. बिंदास लात मार. नो प्रॉब्लेम, आय हॅव. लात मार. हो मॅडम, तुम्ही लात घाला ना. ते एवढे सांगतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही का घाबरताय? आणि तशी त्यांना सवय लाता खायची. नीट बोला जरा, नीट बोल. सवय लात खायची. मॅडम तुम्ही करा ते प्लीज. सर मला माफ करा. नाही इट्स ओके. काय करताय? पाया पडते. मला वाटलं कंबर ओढतात. सॉरी. ओके सर, रेडी. करा तुम्ही मॅडम. करा.
हे काय स्पर्श केलात तुम्ही? अहो लाथ म्हणजे कसं? इकडे अहो दाखवतो. लाथ म्हणजे अशी लाथ. हे करायचंय मॅडम, कळलं तुम्हाला? आणि एक गोष्ट लक्षात घ्या मॅडम, येस सर. हा संपूर्ण सीन तुमचा आहे. ओके सर. तुम्हाला इथे बॅटिंग करायची मॅडम. तुम्ही स्वतः वनितात हे विसरून जाता. हो ना तुम्ही एक मालकीनबाईचं कॅरेक्टर करता, ते असं अंगात भिनलं पाहिजे. हा तुम्ही करू शकता मॅडम. आणि हा जो आहे ना, हा तुम्हाला दगा देणारा तुमचा नोकर आहे, याच्यावर तुमचा खूप राग आहे मॅडम. तुम्ही करू शकता मॅडम. तुम्ही खूप मोठ्या चांगल्या अभिनेत्री आहात. एक काम करा, तुम्ही त्याला ना लाथ मारा. लाथ लाथ या शब्दात जेवढा जोर आहे ना, तेवढा जोर काढून त्याला लाथ मारा. अरे सर आले आमचे. खांडेकर, तू या सिनेमाचा डायरेक्टर आहेस? तू या सिनेमाचा डायरेक्टर आहेस? हा सांग ना यांना. याला कोणी बोलवलं इकडे? बने इसको किसने बुलाया? सर ते लाथ खायचं सीन होतं म्हणून बोलवलं, बाकी काय नाही. पण ह्याला का? दुसरं कोण? मला सांगितलं होतं ना, हा जिकडे दिसेल गेट वर ह्याला परत पाठवा. ह्याला कोणी घेतला? याची लायकी आहे, ऍक्ट्रेसने पाय लावायची लायकी आहे का याची? खांडेकर एक डायलॉग बोलायचं वांदे याचे. खांडेकर ऐक ना, इकडे जरा. ती माझी सॉरी, ती माझी स्टुडंट आहे यार. माझी इज्जत ठेव ना जरा. कोण स्टुडंट आहे माझी. तू याची स्टुडंट आहे? कोण? मी? कोण आहेत हे? मी नाही ओळखत त्यांना. अरे अरे गौरव मोरे इन्स्टिट्यूट मधली स्टुडंट आहे माझी. ती माझ्या हाताखाली तयार झाली आहे. नाही सर. अरे खरंच खांडेकर. खोटं बोलतोस? नाही खोटं नाही बोलतो. असतो. पण एक काम कर, फक्त लात मारायचा शॉट घे. ठीक आहे सर, मी लावतो. आणि याला पाठव. सरताजला बोलून सरताज कशाला? सरताज कशाला? लात सरताज घालणार. सरताज लाच घालणार? तिचा एक डायलॉग वाढव. सांग, सरताज याच्या कंबरडात लात घाल. हा डायलॉग तिला दे. लात सरताज घालणार आणि मग याला पाठव. दोन मिनिटं